नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय घेऊन आलो तुमच्यासाठी खास, अतिशय खास. हे तुम्हाला वारंवार काही गोष्टी नोटीस करून सांगितल्या की चाऱ्याचं प्रमाण, चारा, ओला चारा, सुका चारा हे कसं द्यायचं, काय नियोजन. मागील व्हिडिओमध्ये पण बरंचसं हे व्हिडिओ मी टाकलेत. आजचा विषय तुम्हाला घेऊन आलो आहे प्रामुख्याने. तर तुम्ही जर शेळीपालन करत असाल आणि तुमचं पाटी जर असतील, आता मी पाटीज आणलेले आहेत तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय तुम्हाला मांडायचा आहे की कडुलिंबाचा पाला टाकला आहे मी. हा बघा, कडुलिंबाचा पाला. आज साधारण मार्च महिना, तारीख 20/2025 महिना मार्च. तर या मार्च महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लुसलुशीत अशी ह्याला लिंबाला पालवी फुटलेली असते. आणि ही पालवी फुटलेली अशी शेळी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट खाते, एकदम छानपैकी. आता ही कडुलिंबाचा पाला काय काम करते तुम्हाला सांगतो प्रामुख्याने. हे कडुलिंबाचा पाला जंतनाशकचं काम करतं. शरीरामध्ये शेळीच्या जर काही जंत झाले असतील, त्यांचं डायजेशन प्रक्रिया जर काही खराब झाली असेल किंवा शेळी सुकलेली असेल किंवा काही खात नसेल, तर त्यामध्ये जंत होऊन किंवा काही शेळी खाते पण सुधरतच नाही, तर ते जंत वगैरे पोटात असतात. मग ह्याच्यावरती डॉक्टर भरमसाठ गोळ्या, 400, 500 रुपयाचं बाटली, हे आणा ते पाजा आणि त्यानं जंत बाहेर पडतील आणि परत टॉनिक द्या. तर हा शेळीपालनामध्ये भरमसाठ खर्च आहे. तुम्हाला झिरो बजेट, झिरो ग्राउंडवर जर तुम्हाला शेळीपालन करायचं असेल तर ह्या जुन्या गोष्टी ज्या आहेत काही, पहिलं काय ज्यावेळेस लोक जुनी शेळीपालन करत होते ते काय असं त्यावेळेस गोळ्या, मेडिकल वगैरे काय नव्हतं. असंच प्राथमिक उपचार वगैरे करून ते शेळीचं हे करत होतं, जतन करत होते. तर हे कडुलिंबाचा पाला जो आहे तो एक नंबर जंतनाशकचं काम करतं. सगळे शरीरातले जंत मरून जातात किंवा शरीरामध्ये शेळीच्या काय आजार विकार जर असतील किंवा रोग असेल, रोगराई असेल, तर हे पूर्ण नष्ट करण्याचं काम करतं. ह्या शेळीपालनामध्ये हा जो चारा, आता चारा नाही म्हणता येत, एक आयुर्वेदिक औषधच म्हणायचं, पण चारा पण ठीक आहे, थोडंसं चारा पण म्हणू शकतो आपण. तर ह्याच्यामध्ये तुम्ही हा जो लुसलुशीत पाला आहे 4-5 दिवसाला किंवा 4-5 दिवसाच्या अंतरानं तुम्ही हा देऊ शकताय, टाकू शकताय. हे चांगल्या प्रकारे खातात, अतिशय चांगल्या प्रकारे. आणि दुसरा विषय महत्त्वाचा तुम्हाला मांडायचा की हा चारा देताना सकाळ उपाशीपोटी द्यायचा त्यांना, उपाशीपोटी. जर त्यांनी काही खाऊन तुम्ही जर टाकलं ना तर बिलकुल ते खातच नाहीत. एकतर ते कडवट असतं आणि शेळी असे जात आहे की लय विचित्र, इतकी विचित्र की सांगायचं काम नाही. फक्त शेंड खोडायचं काम करते, वाटोळं जास्त त्याचं, म्हणजे काय त्यांना काय देणं घेणंच नाही, फार वाटोळं करून टाकतात ते. तर हे सकाळ द्यायचं त्यांना भुकेच्या पोटी. ज्यावेळेस भूक लागली असते सकाळ त्यावेळेस हे भुकेच्या पोटी हे साधारण 10 शेळीच्या पाठीमागे एवढा पाला जरी टाकला तर हे जंतनाशकचं खूप चांगलं काम करतं. त्याच्यामुळं शेळीची जी काय चमक किंवा आतले काय आजार विकार हे पूर्ण नष्ट होतात, पूर्ण. आता मी जवळजवळ 2-2.5 महिने झाले, 2.5 महिन्याचा कालावधी झाला. ह्या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एकसुद्धा गोळी किंवा कसल्याही प्रकारचं औषध मी आणलेलं नाही सर, कसलंच काहीच नाही. नॉर्मल त्यांचा चारा, म्हणजे त्यांचं जे डायजेशन प्रक्रिया आहे ते सुधारण्यासाठी त्यांना सकाळ मी ड्राय चारा देतो, कोरडा चारा. त्यानंतर 2-3 तासानं ओला चाऱ्यामध्ये प्रामुख्याने घास, मुरघास किंवा ज्वारीचं बाटूक, असं ओलं बाटूक किंवा शेवरी असं टाकतो. आलटून पलटून त्यांचं डायजेशन प्रक्रिया जर तुम्ही सकाळ त्यांना असं हिरवं टाकलं तर ते त्यांचं डायजेशन बिघडून ते पातळ संडास करू शकतात किंवा त्यांची प्रक्रिया बदलू शकते, बिघडू शकते. तर शक्यतो माझं असं मत आहे की शेळीपालनामध्ये सकाळ 100% तुम्ही त्याला कोरडा चारा द्यायचा आहे, ओला द्यायचाच नाही बिलकुल. ओला तुम्ही नंतर देऊ शकता आणि त्याचं प्रमाणामध्ये द्यायचं, कमी जास्त प्रमाणामध्ये द्यायचं. म्हणजे
संतुलित कोरडा ओला असं दिवसातून 2दा-3दा जरी दिलं तर त्यांची प्रक्रिया डायजेशन प्रक्रिया खूप चांगली चालते आणि कुठल्या शेळीला आजार विकार होत नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती घंटीचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूरक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, बघायला भेटतील. तुम्हाला तुमच्या शेळीपालनामध्ये सहकार्याची भूमिका होईल. धन्यवाद.